नमस्कार विद्यार्थी मित्र हो, वाघमारे क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तलाठी भरतीची प्रारूप जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे. येत्या ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान पूर्ण महाराष्ट्रात तलाठी भरतीची परीक्षा जी आहे ती पार पडणार आहे आणि त्यानिमित्ताने आपण या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे सामान्य ज्ञानाचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत. खूप रिसर्च करून आणि वेगवेगळ्या सोर्सेसमधून हे प्रश्न तुमच्यासाठी निवडून ह्या व्हिडिओमध्ये आपण सादर करत आहोत. तर हे तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून लक्षात ठेवायचं आहे. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? पहिलाच प्रश्न आहे हा आणि खूप सोपा असा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर भारतरत्न असं आहे. भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि खाली दिलेला जो परमवीर चक्र पुरस्कार आहे तो शौर्य दलातील सर्वोच्च पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक 2, 2 जून 2023 रोजी कोणत्या राज्यातील बालासोर या ठिकाणी 3 रेल्वे एकमेकांना धडकून मोठा अपघात झाला? या प्रश्नाचं योग्य उत्तर ओडिशा असं आहे. बालासोर हे जे ठिकाण आहे हे ओडिशा या राज्यात आहे, ज्या ठिकाणी 2 जून रोजी म्हणजे मागच्याच आठवड्यात या 3 रेल्वे एकमेकांना धडकून मोठा अपघात झाला होता. परीक्षेला जर रेल्वेंची नावं विचारली गेली तर कोरोमंडल एक्सप्रेस आणि यशवंतपूर एक्सप्रेस या 2 रेल्वेंची धडक होऊन मालगाडीला त्यांची टक्कर झाल्यामुळे अशा 3 रेल्वेंचा अपघात त्या ठिकाणी झाला होता. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची पहिली बस कधी धावली होती? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर 1 जून 1948 असं आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची पहिली बस जी आहे ती 1 जून 1948 रोजी धावली होती आणि पुणे ते अहमदनगर या दरम्यान ही पहिली बस जी आहे ती धावली होती. प्रश्न क्रमांक 4 आहे, कोणत्या परजीवी जीवाणूमुळे हिवताप म्हणजेच मलेरिया हा आजार होतो? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर प्लाझ्मोडियम असं आहे. प्लाझ्मोडियम हा जो परजीवी आहे या जीवाणूमुळे किंवा हा जीवाणू शरीरात गेल्यामुळे मलेरिया हा आजार होतो. यालाच मराठीतून हिवताप असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 5, सर्वात कमी घनता असलेला ग्रह कोणता? या प्रश्नाचं उत्तर शनी असं होणार आहे. शनी हा जो ग्रह आहे या ग्रहाची घनता सर्वात कमी आहे आणि सर्वात जास्त घनता ही जी आहे ही आपल्या पृथ्वी या ग्रहाची आहे. आणि लक्षात ठेवा, इथे सर्वात कमी घनता विचारलेलं आहे, सर्वात लहान ग्रह असं विचारलेलं नाही आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर शनी असं आहे. प्रश्न क्रमांक 6, बिहू हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आसाम असं आहे. बिहू हा आसाम या राज्याचा प्रसिद्ध सण आहे. प्रश्न क्रमांक 7, CRPFचा फुल फॉर्म काय आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. मराठीतून ज्याला केंद्रीय राखीव पोलीस दल असे म्हणतात. अशा प्रकारचे फुल फॉर्मचे प्रश्न देखील परीक्षेला विचारले जातात, त्यामुळे हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 8, दुर्गापूर हा महाराष्ट्रातील प्रमुख औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे चंद्रपूर. चंद्रपूर या जिल्ह्यात हा दुर्गापूर औष्णिक विद्युत प्रकल्प स्थित आहे. प्रश्न क्रमांक 9, भारतीय राज्यघटनेमधील कलम 5 ते 11 खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत? खाली 4 पर्याय दिलेले आहेत. या पर्यायांपैकी नागरिकत्व असं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. कलम 5 ते 11 या कलमांमध्ये नागरिकत्वाच्या बद्दल तरतुदी त्या ठिकाणी स्पष्ट केलेल्या आहेत. त्याचबरोबर अनेक वेळेला मूलभूत अधिकार हे देखील परीक्षेला वारंवार विचारले जातात. तर मूलभूत अधिकाराचा प्रश्न परीक्षेला आला तर मूलभूत अधिकाराबद्दल तरतुदी या ज्या आहेत या कलम 12 ते 35 या कलमांमध्ये आहेत. हे लक्षात व्यवस्थित ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 10, कोणत्या युरोपियन सत्तेने भारतात सर्वप्रथम वसाहत स्थापन केली? तर युरोपातून आलेले पोर्तुगीज यांनी भारतात सर्वप्रथम वसाहती ज्या होत्या त्या स्थापन केल्या होत्या. भारतात सर्वप्रथम पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा याने इसवी सन 1492 मध्ये प्रवेश केला होता. त्यामुळेच युरोपियन लोकांना त्या ठिकाणी भारताचा शोध लागला होता आणि भारतात त्यानंतर त्यांच्या अनेक सत्ता किंवा अनेक वसाहती ज्या आहेत त्या हळूहळू स्थापन झाल्या होत्या. प्रश्न क्रमांक 11, मॅगिनॉट लाईन कोणत्या 2 देशांदरम्यान अस्तित्वात आहे?
आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे फ्रान्स व जर्मनी. फ्रान्स व जर्मनी या दोन देशांमध्ये ही मॅगिनॉट लाईन जी आहे ही या दोन देशांमध्ये अस्तित्वात आहे. प्रश्न क्रमांक 12. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला? या प्रश्नाचं योग्य उत्तर 6 जून 1674 असं आहे. 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड या किल्ल्यावर झाला. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी महाराष्ट्रात किती जिल्हे अस्तित्वात होते? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर 26 असं आहे. ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली 1960 साली त्यावेळी महाराष्ट्रात 26 जिल्हे अस्तित्वात होते आणि त्यानंतर आत्ताच्या घडीला जे आहेत महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो? खाली 4 पर्याय दिलेले आहेत जसं की अतिसार किंवा कावीळ किंवा विषमज्वर. तर या तीनही रोगांचा प्रसार जो आहे तो पाण्यामार्फत होतो आणि त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे वरीलपैकी सर्व. म्हणजेच अतिसार, कावीळ आणि विषमज्वर या तीनही रोगांचा प्रसार जो आहे तो पाण्यामार्फत होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 15. IPL 2023चे विजेतेपद पटकावून चेन्नई सुपर किंग्स या संघाने कोणत्या संघाच्या विक्रमांशी बरोबरी केलेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर मुंबई इंडियन्स असं होणार आहे. मुंबई इंडियन्स या संघाने यापूर्वी IPLमध्ये 5 वेळा विजेतेपद पटकावलेलं आहे आणि यावर्षी चेन्नई सुपर किंग्स या संघाने IPLमध्ये विजेतेपद पटकावून एकूण 5 वेळा विजेतेपद पटकावण्याची जी आहे किमया केलेली आहे आणि त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या या विक्रमाशी त्यांनी बरोबरी केलेली आहे. आणि त्याचबरोबर IPL 2023मध्ये ऑरेंज कॅप विनर खेळाडू शुभमन गिल हा ठरलेला आहे आणि पर्पल कॅप विनर हा जो आहे मोहम्मद शामी हा ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 16. भारतात पहिल्यांदा मेट्रो रेल्वे कोणत्या शहरात सुरू झाली? या प्रश्नाचं योग्य उत्तर कोलकाता असं आहे. भारतात पहिल्यांदा मेट्रो रेल्वे ही कोलकाता या शहरात 1984 साली सुरू झाली होती आणि आत्ता सध्या भारतात एकूण 15 शहरांमध्ये मेट्रो रेल्वे सेवा ही कार्यरत आहे. आणि नुकतेच कोलकाता मेट्रो ही जी आहे ही नदीखालच्या बोगद्यातून नुकतीच धावलेली आहे आणि त्यामुळे हा सुद्धा एक नवीन विक्रम हा कोलकाता मेट्रोच्या नावावरती झालेला आहे. प्रश्न क्रमांक 17. कलिंगडासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर अलिबाग असं आहे. अलिबाग हे ठिकाण कलिंगडासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्राच्या अतिदक्षिण सीमेवरून कोणती नदी वाहते? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर तेरेखोल नदी असं आहे. महाराष्ट्राची जी दक्षिण सीमा आहे या दक्षिण सीमेला सर्वात शेवटची नदी जी आहे ती तेरेखोल नदी आहे जी महाराष्ट्रातून वाहत गोव्यात जाते. प्रश्न क्रमांक 19. सागरेश्वर अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगली जिल्हा असं आहे. सागरेश्वर अभयारण्य महाराष्ट्रातील सांगली या जिल्ह्यात स्थित आहे. या अभयारण्याचे क्षेत्रफळ सुमारे 11 चौरस किलोमीटर इतके आहे आणि हे महाराष्ट्रातील एकूण लहान अभयारण्यापैकी एक अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 20. सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते? या प्रश्नाचं योग्य उत्तर बिहार असं आहे. सर्वात जास्त लोकसंख्येची घनता बिहार या राज्यात आहे आणि सर्वात जास्त लोकसंख्या जर कोणत्या राज्याची आहे असं परीक्षेला विचारलं गेलं तर सर्वात जास्त लोकसंख्या ही उत्तर प्रदेश या राज्याची आहे. प्रश्न क्रमांक 21. आंतरराष्ट्रीय योगा दिन केव्हा साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर 21 जून असं आहे. आंतरराष्ट्रीय योगा दिन हा जो आहे 21 जून रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रात गहू संशोधन केंद्र कोठे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर निफाड असं आहे. निफाड हे नाशिक जिल्ह्यातील ठिकाण आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्रातील गहू संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 23. रेगूर मृदा असलेली जमीन खालीलपैकी कोणत्या पिकासाठी उत्कृष्ट असते? या प्रश्नाचं योग्य उत्तर कापूस असं आहे. कापसासाठी रेगूर मृदा ही अत्यंत उपयुक्त असते आणि त्यामुळे रेगूर मृदा असलेली जमीन या कापसाच्या पिकासाठी उत्कृष्ट असते. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलसिंचन प्रकल्प कोणता आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर जायकवाडी असं आहे.
जायकवाडी हा बहुउद्देशीय प्रकल्प, जलसिंचन प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. लक्षात ठेवा, या ठिकाणी जलसिंचन प्रकल्प विचारलेला आहे. कन्फ्युजन होऊ देऊ नका, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना जलविद्युत आणि जलसिंचनमध्ये त्या ठिकाणी कन्फ्युजन होत असतं. तर जायकवाडी हा सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे. शेवटचा आणि 25वा प्रश्न आहे, नाबार्ड या राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर श्री शहाजी केवी असं आहे. श्री शहाजी केवी हे सध्याचे नाबार्डचे विद्यमान अध्यक्ष आहेत. नाबार्ड या संस्थेचे फुल फॉर्म जर परीक्षेला विचारला तर तो होणार आहे नॅशनल बोर्ड ऑफ ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये सामान्य ज्ञानाची परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची सर्व 25 प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्यापैकी तुम्हाला किती प्रश्नांची योग्य उत्तरं देता आली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.